जुलैचा FII म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टर्सचा डेटा पाहताना मला एक प्रश्न पडला. फॉरेन इन्व्हेस्टर्स आता परत भारतीय मार्केटमध्ये येऊ लागले आहेत, पण आता खरंच त्यांची आपल्याला गरज आहे का? 2024 मध्ये FIIs ने भारतात साधारण 1.7 लाख कोटी इन्व्हेस्ट केले आणि 2025 मध्ये त्यांनी याची सेलिंग चालू केली. 2026च्या पहिल्या 6 महिन्यात 2.5 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे भारतीय मार्केटमधनं बाहेर पडले आणि फक्त एका महिन्यात म्हणजेच मागच्या महिन्यात FIIs ने 20,200 कोटीची बाईंग केली. पण प्रश्न असा आहे, हे सगळं झालं तरी का? भारतात काही प्रॉब्लेम आहे असं नाही, पण 2024च्या एंड पासून जगभरात आपल्याला AI ची बूम दिसत होती. पर्टिक्युलरली एनव्हिडिया डेटा सेंटर AI चिप्स मध्ये आपल्याला जास्त ग्रोथ दिसली आणि म्हणूनच बरेच FIIs म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतातून पैसे काढून वेगवेगळ्या देशात म्हणजेच तायवान, साऊथ कोरिया आणि US च्या मार्केटमध्ये हे पैसे इन्व्हेस्ट करत होते. पण इथे एक ट्विस्ट आहे. FIIs 2024च्या एंड पासून भारतीय मार्केटमध्ये एवढी सेलिंग करत होते तरी भारतीय मार्केटवर म्हणावा तेवढा इम्पॅक्ट दिसला नाही. कारण इंडियन म्युच्युअल फंड कंपनीज, इन्शुरन्स कंपनीज आणि पेन्शन फंड म्हणजेच DII यांनी साधारण 4.7 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट गेल्या काही पिरियडमध्ये भारतामध्ये केली आणि त्यात भर म्हणजे आपल्यासारख्या लाखो लोकांची सतत होणारी SIP. त्यामुळे इंडियन मार्केटमध्ये पैसे येतच राहिले. आता थोडंसं पिक्चर बदललेलं आहे. AI स्टॉक्स मध्ये ऑलरेडी मोठी रॅली झाली आहे आणि त्यामुळे आता बरेच ग्लोबल फंड्स प्रॉफिट बुकिंग करू लागलेले आहेत आणि त्यातून मिळणारा प्रॉफिट इन्व्हेस्ट करण्यासाठी ते आता इंडियन मार्केटकडे पुन्हा बघू लागले आहेत. कारण इंडियाची इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे, कंपनीज चांगले रिझल्ट देत आहे आणि व्हॅल्युएशन्स आधीपेक्षा खूपच बेटर दिसत आहेत. म्हणूनच जुलैचा डेटा बघून मला एक गोष्ट समजली. FIIs इंडियासाठी नक्कीच इम्पॉर्टंट आहेत, पण आता इंडियन मार्केट फक्त FIIs वर चालत नाहीत. लाखो इंडियन इन्व्हेस्टर्स, त्यांच्या SIPs आणि DIIs हे आता इंडियन मार्केटचे खरे बॅकबोन बनलेले आहेत. मी आहे विशाल काशीकर आणि हे आहे फायर इन मराठी. अशाच सोप्या मराठी भाषेत फायनान्स बद्दल जाणून घेण्यासाठी या चॅनलला फॉलो करा.